आणि आता बुलेटिनमध्ये पाहणार आहोत 25 मिनिटात 50 बातम्या सुरुवात करूयात। बुलढाण्यात शेतकऱ्यांच्या सातबाऱ्याखाली व्यापाऱ्यांकडून हरभरा खरेदी सुरू असल्याचा आरोप स्थानिक शेतकरी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केलाय। या प्रकरणी कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। बुलढाण्यात पुन्हा पावसाचा हाहाकार सुरू आहे। या पावसाचा 4000 हेक्टरवरील शेतीला फटका बसलाय। कांद्याचं पीक जमीनदोस्त झाल्याने बळीराजा संकटात सापडलाय। छत्रपती संभाजीनगरच्या जांभळीवाडीला वादळी वाऱ्याचा फटका बसलाय। 30 पेक्षा जास्त घरांवरील पत्रे उडाले असून घरातील वस्तूंचं देखील मोठं नुकसान झालंय। फळबागांना देखील वादळाचा फटका बसल्याने शेतकरी हवालदिल झाले। बीड जिल्ह्यात संभाव्य पाणी टंचाईची समस्या टाळण्यासाठी जिल्हा प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर आलेलं आहे। अवैध पाणी उपसा रोखून पाणी आरक्षित करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहेत। त्यासाठी विविध पथकं तयार करण्यात आली आहेत। सोलापूरच्या सर्व्हिस रोड आणि तुळजापूर रोड परिसरातील पाणी पुरवठा 6 महिन्यांपासून विस्कळीत आहे। 6 दिवसांनी पाणी मिळत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केलाय, तर प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे। सोलापूरच्या मंद्रुप येथील शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलनाला बसलेले आहेत। नियोजित एमआयडीसीचा सातबारावरील शेरा रद्द करण्याची मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे। जोपर्यंत हा शेरा कमी करण्यात येणार नाही तोपर्यंत आम्ही कुटुंबासोबत इथेच बसणार अशी भूमिका या शेतकऱ्यांनी घेतली आहे। तुरीचे भाव तेजीत असल्याने उत्पादकांना अच्छे दिन आलेत। राज्यातील बाजारपेठेत तुरीला सरासरी 7,500 ते 8,000चा दर मिळतोय। हरभऱ्याचे दर गेल्या काही दिवसांपासून स्थिर आहेत। मुंबईतील बाजारपेठेत हरभऱ्याला सर्वाधिक 6,000चा भाव मिळतोय। गेल्या 3 दिवसात कापसाच्या दरात सुधारणा पाहायला मिळते। कापसाला सरासरी 7,800 ते 8,000चा भाव मिळतोय। गोंदिया पोलीस दलातील शिपाई आणि चालक पदाकरता भरती होणार आहे। जिल्ह्यातील 2277 उमेदवार परीक्षा देणार असून 2 एप्रिलला कारंजा येथील पोलीस मुख्यालयात परीक्षा होणार आहेत। नांदगाव रेल्वे स्थानकातील कोरोना काळापासून बंद असलेल्या 3 रेल्वे गाड्यांचा थांबा पुन्हा सुरू करण्यात आलेला आहे। केंद्रीय मंत्री भारती पवार यांनी यासाठी पाठपुरावा केला होता। रेल्वे गाड्यांचा थांबा पुन्हा सुरू केल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे। गेल्या 2 महिन्यांपासून बंद असलेली भुसावळ पुणे हुतात्मा एक्सप्रेस आजपासून पुन्हा सुरू झाली आहे। मध्यरात्री 12:30 वाजता ही गाडी प्रवाशांना घेऊन पुण्याकडे रवाना झाली। त्यामुळे नाशिक, कल्याण, पनवेल आणि लोणावळ्याला जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे। आजपासून दागिने महागणार आहेत, कारण सोन्याच्या आयात करात 5% तर चांदीच्या करात 1.5% वाढ करण्यात आलेली आहे। तसंच दागिन्यांवर हॉलमार्किंग देखील बंधनकारक करण्यात आले। आजपासून सुरू झालेल्या नवीन आर्थिक वर्षात नवी कर प्रणाली लागू होणार आहे। 7 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही आयकर नसेल। दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून वर्षभरात तब्बल 9.5 कोटींचा दंड वसूल केलेला आहे। नांदेडच्या रेल्वे विभागाने विशेष तपासणी मोहीम राबवून ही कारवाई केली आहे। धाराशिवमधील खामगाव पंढरपूर मार्गाचं काम अतिशय संथ गतीने सुरू आहे। गेल्या 6 वर्षांपासून या मार्गाचं काम सुरू असून धाराशिवमधील येडेश्वरी देवीच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांचे हाल होत आहेत। त्यामुळे या तातडीने पुलाचं काम पूर्ण करण्याची मागणी केली जाते। भंडाऱ्याच्या वैनगंगा नदीवरील जुन्या कारधा पुलावर कठडे नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतलाय। मात्र तरी देखील काही लोक या धोकादायक पुलावरून प्रवास करतायत। त्यामुळे मोठ्या दुर्घटनेची शक्यता आहे। छत्रपती संभाजीनगर पालिकेचा 3000 कोटींचा अर्थसंकल्प मंजूर झालाय। शहराच्या सौंदर्यीकरणासाठी प्रथमच 5 कोटींचा निधी मंजूर केलाय। तसंच 738 कोटींच्या विकास कामांचं आश्वासन देण्यात आले। धाराशिवच्या कसबे तळवडे गावातील महिलांनी ठिय्या आंदोलन केलं। कळंब रोड स्थानकाचं काम लवकरात लवकर पूर्ण करून सर्व एक्सप्रेस गाड्यांना थांबा द्यावा अशी मागणी या आंदोलकांनी केली आहे। गोंदियातील 7 बाजार समितींच्या निवडणुकीचं बिगुल वाजलंय। देवरी आणि गोंदिया बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीची युती असणार आहे, तर तिरोडा, गोरेगाव, अर्जुनी आणि मोरगावमध्ये भाजप स्वबळावर लढणार आहे। सिंधुदुर्गातील नरडवे धरणाचं काम हे 90% पूर्ण होऊन देखील प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचं काम अर्धवट स्थितीमध्ये आहे आणि त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी धरणाचं काम थांबवलंय। आमच्या मागण्या मान्य करा आणि नंतर काम सुरू करा, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिलेला आहे। विधानसभेत शेतकऱ्यांचे सर्वसामान्यांचे प्रश्न मांडताना माईक बंद केला जातो अशी टीका ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी केलेली आहे। धाराशिवमध्ये झालेल्या कार्यक्रमात त्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला।
कापसाला भाव नाही, त्यात खताचे भाव वाढले आणि इतर पिकांना देखील योग्य दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे हाल होत आहेत। अशा परिस्थितीमध्ये सरकारला आणि विशेषतः भाजपला काही देणं घेणं नसल्याची टीका एकनाथ खडसे यांनी केली। रावेरमध्ये झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपूर दौऱ्यावर आहेत। नागपूर शहरातील ई-लायब्ररी, 2 उड्डाणपुलांसह विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण फडणवीस आणि गडकरींच्या हस्ते होणार आहे। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार 2 दिवसांच्या नागपूर दौऱ्यावर आहेत। अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या भागांची शरद पवार पाहणी करणार आहेत। तसंच विदर्भातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी शरद पवार संवाद साधणार आहेत। ऊसतोडणीची उचल देतो असं सांगून ऊसतोड करणाऱ्या महिलेवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना बीडच्या वडवणीमध्ये घडलेली आहे। या प्रकरणी आरोपी मुकादमाविरोधात वडवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। भंडाऱ्यातील T13 नर वाघाच्या मृत्यू प्रकरणी लाखनी येथील 3 गुराख यांना अटक करण्यात आली आहे। आरोपींजवळून 7 वाघनख, मणक्याचे हाड, पायाचे हाड आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले। धुळ्याच्या नकाने तलावात प्रेमी युगुलाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय। तलाव परिसरात फिरत असताना या दोघांमध्ये वाद झाला आणि दोघांनी तलावात उडी मारली। SDRFच्या जवानांना तरुणीला वाचवण्यात यश आलं असून तरुणाचा शोध घेतला जातोय। धुळ्यातील सोनू सेलू शिवारात शॉर्ट सर्किटमुळे आग लागली। या आगीमध्ये तब्बल 4 एकरवरील गहू खाक झालाय। त्यामुळे महावितरण विभागाने तात्काळ दखल घेऊन आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। नांदेडच्या बिलोली तालुक्यातील रामतीर्थ येथील मंदिरात यात्रोत्सव भरला। यावेळी दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली। यात्रेनिमित्त कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आल्या। स्पर्धेमध्ये अनेक नामवंत खेळाडूंनी सहभाग घेतला। भंडाऱ्याच्या पवनी तालुक्यात अड्याळमधील प्रसिद्ध घोडा यात्रेला सुरुवात झालेली आहे। यात्रोत्सवानिमित्त पारंपरिक पद्धतीने भव्य रथयात्रा काढली जाते। दर्शनासाठी राज्यासह परराज्यातील भाविक मोठ्या संख्येने येत असतात। यवतमाळमधील पांढरकवडा भागात वाघ मुक्त संचार करताना आढळल्यानं नागरिकांमध्ये घबराट पसरली। टिपेश्वर अभयारण्यातून हा वाघ आला असून लवकरात लवकर वाघाला जेरबंद करून पुन्हा अभयारण्यामध्ये सोडण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे। राज्यातील कोरोना रुग्णसंख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसते। राज्यात गेल्या 24 तासात 425 नवे कोरोना रुग्ण आढळले असून एकूण रुग्णसंख्या 3090 वर पोहोचली आहे। कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन मुंबई महापालिका ॲक्शन मोडवर आलेली आहे। मुंबईतील 3 ठिकाणी जम्बो कोरोना केंद्र सुरू करण्याचा निर्णय पालिकेने घेतलाय। रक्तशुद्धीकरण केंद्र, शस्त्रक्रिया, लहान मुलांसाठी अतिदक्षता विभाग या सुविधा या केंद्रामध्ये देण्यात येणार आहेत। कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन आता दुबई आणि चीनमधून येणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे। यापूर्वी परदेशातून येणाऱ्या 2% प्रवाशांची विमानतळावर तपासणी करण्यात येत होती। गेल्या काही दिवसांपासून चीन आणि दुबईमधून येणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह येते आणि त्यामुळे अखेर इथल्या प्रवाशांची चाचणी बंधनकारक करण्याच्या सूचना कोरोना कृती दलाने राज्य सरकारला दिल्या आहेत। मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी रविवारी ब्लॉक घेण्यात येणार आहे। ब्लॉक कालावधीमध्ये अनेक लोकल फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या असून CSMT ते वाशी दरम्यान विशेष लोकल धावतील। बदलापूर जवळील बारवी धरणात 50% पाणीसाठा असल्याने ठाणे जिल्ह्याला दिलासा मिळालेला आहे। मागील वर्षी पावसाळा लांबल्याने बारवी धरणात जुलै महिन्यापर्यंत पुरेल इतका मुबलक पाणीसाठा आहे। बारवी धरणातून ठाणे, मीरा भाईंदर, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर आणि अंबरनाथ तसंच बदलापूर या महापालिका आणि पालिकांबरोबर औद्योगिक क्षेत्रांना पाणी पुरवठा केला जातो। राज्यातील रेडी रेकनरच्या दरात यावर्षी कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यामुळे जुन्या रेडी रेकनर दराप्रमाणे म्हणजेच 2022-23च्या रेडी रेकनर दराप्रमाणे घर खरेदी करता येणार आहे। मुंबईकरांना आता रेल्वेच्या डब्यांमध्ये रेस्टॉरंटचा अनुभव घेता येणार आहे। जुन्या रेल्वे डब्यांचं सुशोभीकरण करून त्याचं दिमागदार रेस्टॉरंटमध्ये रूपांतर केलं जात आहे। अंधेरी आणि बोरिवली स्थानकांवर रेस्टॉरंट ऑन व्हील्स सुरू होत असून पश्चिम रेल्वे विभागातील हे पहिलं रेस्टॉरंट ऑन व्हील्स आहे। उन्हाच्या चटक्यांमुळे मुंबईतील वीज मागणी वाढत असल्यामुळे बेस्ट 50 मेगावॅट वीज खरेदी करणार आहे। ऐन उन्हाळ्यामध्ये विजेचा तुटवडा जाणवू नये यासाठी बेस्ट प्रशासनाने हा निर्णय घेतलाय। आरे कारशेड प्रकल्पासाठी वृक्षतोड प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे। सर्वोच्च न्यायालयाकडून या प्रकरणी स्पष्ट आदेश मिळेपर्यंत अतिरिक्त 177 झाडं तोडू नये असे आदेश उच्च न्यायालयाने स्पष्ट केलेले आहेत। म्हाडा कोकण मंडळ सोडतीमध्ये प्रथम प्राधान्य योजनेतील घर नाकारणाऱ्यांची अनामत रक्कम परत न करण्याची अट रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। या विजेत्यांना किती रक्कम परत करायची यावर विचार सुरू असून लवकरच यासंबंधीचा अंतिम निर्णय जाहीर करण्यात येणार आहे।
मिशन थायरॉइड अंतर्गत राज्यातील सर्व नवजात अर्भकांची थायरॉइड तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। यासाठी आवश्यक असणारं किट रुग्णालयामध्ये उपलब्ध करण्यात आलंय। गर्भवती महिलांमध्ये थायरॉइड होण्याची शक्यता अधिक असते। अनेकदा आईमुळे नवजात बालकांमध्ये थायरॉइडचं संक्रमण होण्याची शक्यता असते आणि त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आलाय। मोबाईल क्रमांकाशी आधार लिंक करण्यासाठी राबवलेल्या मोहिमेमुळे फेब्रुवारी महिन्यात 1 कोटीहून अधिक मोबाईल नंबर आधारशी जोडले गेलेले आहेत, अशी माहिती UIDAIनं दिलेली आहे। आणि जानेवारीमध्ये ही संख्या 56.7 लाख होती। जानेवारीपासून या महिन्यात जवळपास दुप्पट लोकांनी आपला मोबाईल नंबर आधार बरोबर लिंक केलाय। शहर आणि उपनगरातील हवामान आणि पावसाची अचूक माहिती मिळावी यासाठी मुंबई महापालिका 60 ठिकाणी स्वयंचलित हवामान दर्शक संयंत्र बसवणार आहे। यासाठी पालिकेला 17,33 लाख रुपये खर्च करावे लागणार आहेत। मुंबईत सौंदर्यीकरण आणि पावसाळ्यापूर्वी कामांबाबत पालिका आयुक्तांनी महत्त्वपूर्ण बैठक घेऊन कामं पूर्ण करण्यासंदर्भात सूचना केल्या। मार्च महिन्यात नुकताच झालेला पाऊस हा मागील 8 दशकांमध्ये महिन्यात झालेला सर्वाधिक पाऊस ठरलाय। G20 परिषद मुंबई सुशोभीकरण आणि नियमित देखभालीच्या कामांचा आढावा घेऊन कामं जलद गतीनं करावीत असे निर्देश देखील आयुक्तांनी प्रशासनाला दिले। बिहारमध्ये सासाराम आणि नालंदामध्ये रामनवमीच्या मिरवणुकीवर दगडफेकीची घटना घडली। यावेळी अनेक ठिकाणी जाळपोळ देखील करण्यात आली। या तणावपूर्ण वातावरणामुळे सासाराम आणि नालंदा परिसरात कलम 144 लागू करण्यात आले। जम्मू काश्मीरमध्ये तुफान बर्फवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। डोडा, किश्तवार, पूंछ आणि रामबनमध्ये येत्या 24 तासात हिमवादळाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। काँग्रेस नेते नवजोत सिंग सिद्धू यांची आज तुरुंगातून सुटका होणार आहे। रोड रेस प्रकरणी नवजोत सिंग सिद्धू 10 महिन्यांपासून पंजाबमधील पटियाला तुरुंगात आहेत। सीमा भागात ड्रॅगच्या कुरघोड्या सुरूच आहेत। चीनकडून घुसखोरीचा प्रयत्न सुरू असून नेपाळहून बिहारपर्यंत 4 पदरी रस्त्याचं काम सुरू असल्याचं उघडकीस आलंय। यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक पाहत रहा न्यूज 18 लोकमत।